सद्गुरु जोग महाराज की जय। जय जय देव अद्वितीय परिणतोप परमैक प्रिय निज जन जित भजनीय माया गम्य। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू झालेला आहे। 18व्या अध्यायामध्ये सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी मंगल केलेलं आहे। ज्ञानेश्वरीमध्ये आलेली ही जी मंगलाचरणं आहेत याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगुरूंना वंदन केलेलं आहे आणि विस्ताराने स्वतंत्र अशी ज्ञानोबारायांची प्रतिभा शैली प्रतिभा त्या ठिकाणी या मंगलातून अभिव्यक्त झालेली आहे। 18व्या अध्यायाचं जे वंदन आहे मंगल आहे, पहिल्या 10 ओव्या आहेत त्या संस्कृत प्रचूर आहेत। जय जय देव असं पालुपद या प्रत्येक 10 ओव्यामध्ये ज्ञानोबारायांनी श्रीगुरूंचं वर्णन करत असताना जय जय देव असं म्हटलंय। देव शब्दाचे मूळ क्रियापदाचे 10 अर्थ आपण पाहून आलो। त्या सगळ्या अर्थांचा विचार या 10 ओव्यामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलेला आहे। मूळ देव शब्द जो आहे तो दिव प्रकाशने या धातूपासून क्रियापदापासून झालेला आहे। प्रकाशमान असतो तो देव। ही संपूर्ण जगत ज्याची क्रीडा आहे तो देव, ज्याची स्तुती करावी स्तुती करण्यास योग्य आहे तो देव, जो आनंदरूप आहे तो देव, जो ज्ञानरूप आहे तो देव, जो प्राप्त करण्यास योग्य आहे तो देव। आणि म्हणून या सगळ्या 10 अर्थांचा विचार ज्ञानोबारायांनी या पहिल्या 10 ओव्यामध्ये केला। आपलं जे चिंतन चाललेलं आहे ते 9व्या क्रमांकाच्या ओवीचं चिंतन चाललेलं आहे। जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जित भजनीय माया गम्य। काल आपण अर्ध्या ओवीचा विचार करून आलो। ज्ञानोबारायांनी गुरूंना म्हणा देवाला म्हणा अद्वितीय हे विशेषण वापरलं। अद्वितीय शब्दाचा अर्थ त्यांच्यासारखं जगात कोणीही नाही। ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी। परमात्म्याच्या बाबतीमध्ये एकम एव अद्वितीय असा शब्द वापरतात। ब्रह्म एकच आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे स्वगत भेद नाही, त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही आणि जे जे काही असेल ते सगळं कल्पित आहे, मिथ्य आहे, परमात्माच खरा आहे आणि म्हणून त्याला अद्वितीय असं म्हटलेलं आहे। जय जय देव अद्वितीय। स्वरूपाने ते अद्वितीय आहेत, कार्याने ते अद्वितीय आहेत,
गुणाने ते अद्वितीय आहेत, म्हणून त्यांचं चिंतन केलं आहे. हे संतांचं चिंतन कशाकरता करायचं आहे, गुरूंचं चिंतन कशाकरता करायचं आहे, आपण मागे पाहून आलो. हरपले आपण पै पावे, ते संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांचं चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रूपता आपल्यामध्ये सुद्धा ते गुण येऊ शकतात. विपाय जरी आठविले चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आती. म्हणून अद्वितीय हा शब्द त्यांच्याकरता वापरला. पुढे ज्ञानोबा राय त्या ठिकाणी परिणतो परमैक प्रिय म्हणतात. त्याचे आपण काल अर्थ पाहून आलो. परिणत जे आहेत, अशांना परमप्रिय असणारे, किंवा जे परिणत आहेत हे ज्यांना परमप्रिय आहेत, असे दोन्ही अर्थाचं चिंतन आपण काल केलं. जे परिणत आहेत, भगवंताला शरण झालेले आहेत, संतांना शरण गेलेले आहेत, अशा लोकांच्यावर परमप्रेम करणारे, साधकांच्यावर परमप्रेम करणारे, किंवा जे साधकांना परमप्रिय आहेत असे. परिणत परमैक प्रिय असा अर्थ केला आहे, असा शब्द मूळ आलेला आहे. संत जे असतात ते सर्वांच्यावर सामान्य प्रेम त्यांचं सर्वांच्यावर आहे, परंतु विशेष प्रेम जे आहे ते मात्र जे साधक असतील, वैराग्यवान असतील त्यांच्यावर आहे. सामान्य लोकांना संत कळतील असं नाही, पण जे साधक असतात, जे वैराग्यवान असतात, असे लोक मात्र संतांना ओळखतात, संतांची सेवा करतात. संत हे त्यांना परमप्रिय असतात. काय जयाचे होत वाहन धरू असा शब्द आलेला आहे. शरीरादी समस्त मानिताती तृणव्रत, जेवी संतांचे होत वाहन धरू. संत त्या ठिकाणी त्यांना परमप्रिय वाटतात. असे संत जे आहेत ते परिणत परमैक प्रिय आहेत. निज जनजित असा शब्द पुढचा आलेला आहे. निज जनजित म्हणजे जे भक्तांच्या, साधकांच्या स्वाधीन राहतात, किंवा साधक त्यांच्या स्वाधीन राहतात. जसं परमात्मा जो आहे तो आपल्या भक्तांच्या स्वाधीन आहे. पुंडलिक रायाने परमात्म्याला त्या ठिकाणी सांगितलं, देवा आता माझ्या गावावरून जायचं नाही. ठीक आहे बाबा, नाही जात. खाली बसायचं नाही, नाही बसत. इथे आलेले सगळे लोक आहेत, त्यांचा तुम्ही उद्धार करायचा. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी, तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. परमात्मा आजही उभा आहे, कारण पुंडलिक रायाने तशी शपथ घालून घेतलेली आहे. वचन त्या ठिकाणी परमात्मा पुंडलिकाच्या वचनात गुंतले. जसा परमात्मा हा भक्तांच्या करता स्वाधीन होऊन ऐकतो, तसे संतसुद्धा साधकांच्या स्वाधीन असतात. भक्तांच्या करता, संतांच्या करताच, साधकांच्या करताच संत त्या ठिकाणी अमूर्त असतात, पण ते मूर्त रूप धारण करून या पृथ्वी तलावर प्रगट होतात. ज्ञानोबा या ठिकाणी बसलेले आहेत साधकांच्या करता. साधकांचा मायेबाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात भजनीय, म्हणजे ते भजन करण्यास योग्य आहेत, याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. काल बाकीच्या ओळीचा विचार सगळा झालेला आहे. अर्धी ओवी आपण काल केलेली आहे. आवाज घुमतोय रे बाबा, कमी कर थोडा.
भजनीय शब्दाचा अर्थ आहे भजन करण्यास योग्य. त्याच्यामध्ये भज नावाचा मूळ धातू आहे, क्रियापद आहे. त्याचा अर्थ आहे भज आश्रय करणे, भज सेवा करणे, किंवा आपण मराठीत भजन करणे म्हणतो. सेवा करण्यास, आश्रय करण्यास, भजन करण्यास जे योग्य आहे ते संत आहेत. आपल्याकडे संतांची, श्रीगुरूंची सेवा ही महत्त्वाची सांगितलेली आहे. भगवंतांनी गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिना. स्वतः भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, बाबा ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षिता पुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. संताकडे जा बाबा, आणि तिथे गेल्यानंतर सेवा कर, प्रश्न विचार, आणि ते ज्ञान तू प्राप्त करून घे. भगवान परमात्मा असं म्हटले नाही, ते मी ज्ञान तुला सांगतो. अर्जुनाला ज्ञान सांगितलंय देवाने, पण अगोदर हा मार्ग सांगितलाय. संतांच्याकडे जायला सांगितलंय. संता सवे वसता, योगज्ञाने पैसता, गुरुचरण उपासता वैराग्यशी, येण्याची सत्कर्मे आशेषही अज्ञान विरमे, ज्याचे अहम विश्रामे आत्मरूपी. कदाचित देवाची प्राप्ती झाली तरी सुद्धा उद्धार होईल की नाही सांगता येत नाही, पण संतांची प्राप्ती झाल्यावर उद्धार होतो. गुरूंची प्राप्ती झाल्यावर. प्रसिद्ध उदाहरण आपण नामदेवरायांचं पाहतो. नामदेवरायांच्या बरोबर भगवान परमात्मा त्या ठिकाणी जेवत होते. नाथ महाराज म्हणतात, नामया शरण भगवंताशी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्याशी, हरी शिकवे नामयाशी, गुरुविन सुखाशी न पविजे. नामदेव महाराजांना भगवंतांनी आळंदीला पाठवलं. संत सभेमध्ये नामदेव महाराज कच्चे ठरले. कच्चे ठरल्यानंतर देवाकडे गेले. देवा मी कच्चा का पक्का? म्हटले तो अजून कच्चा आहे. का बरं मी कच्चा आहे? अजून श्रीगुरूंचा सहवास तुला प्राप्त झालेला नाही. म्हणून संत हे भजनीय आहेत. श्रीगुरू हे भजनीय आहेत. एखाद्या वेळेस देवाची सेवा केली आणि संतांची जर केली नाही तर देवाला ते भार वाटतो. पण संतांची जर केली आणि देवाची नाही घडली, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. संतांची, श्रीगुरूंची सेवा केलेली देवाला आवडते. म्हणून संत हे देवापेक्षा श्रेष्ठ सांगितले. 11व्या स्कंदामध्ये नारद महर्षींचा आणि वसुदेवाचा संवाद आला. भगवंताच्या प्रेरणेने नारद महर्षी वसुदेवांच्याकडे आले. नारद महर्षींना, वसुदेवांना आनंद झाला, माझ्या घरी संत आले. पूजा वगैरे केली आणि विचारलं, मला तुम्ही ज्ञान सांगा महाराज. म्हटले, मी काय तुम्हाला ज्ञान सांगणार, ज्ञान तुमच्या घरीच जन्माला आलेलं आहे. भगवान परमात्मा तुमच्या घरी जन्माला बालक म्हणून आलेला आहे, मी काय तुम्हाला ज्ञान सांगू. तेव्हा वसुदेवजी म्हणतात, माझा भगवान परमात्मा मला काही ज्ञान सांगत नाही. माझा पुत्र श्रीकृष्ण जाण मज न सांगेची ब्रह्मज्ञान. का नाही ज्ञान नाही सांगितलं देवाने? देवाने ज्ञान सांगून पाहिलं होतं, परंतु ज्ञान ऐकण्याकरता गुरुबुद्धी व्हावी लागते. आणि भगवंताला माहिती, माझ्या बापाची माझ्याविषयी काही गुरुबुद्धी होणार नाही, मी सांगून त्याला काय उपयोग होणार नाही. म्हणून गुरुबुद्धी नारद महर्षींच्यावर आहे, म्हणून नारद महर्षींना बोलवलं. तेव्हा वसुदेवानी तिथे असं म्हटलंय की देवात आणि संतांच्या तुलना केली वसुदेवाने. भजंती ये यथा देवान,
देवापिस्तथैव तान् छायेव कर्म सचिवाहा साधवो दीनवत्सला. म्हणजे देव असे आहेत की आपण त्यांचं भजन करू ते तसं आपलं करतात, पण साधू तसे नाहीत. साधूंचं भजन करा न करा, साधू कृपा करतात. देव घेतल्याशिवाय देत नाही. थोरला देव लाचुंगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्याविन. आणि मग भेटल्याचे आपण जन्मवारी, तो पुढचा प्रश्न आहे. म्हणून भजनीय कोण आहेत? संत भजनीय आहेत. संतांचं जर भजन केलं तर त्या ठिकाणी परमात्मा आपोआप कृपा करतो. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देवो तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हातीनं धरी आनाते. ज्ञानोबरायांचं भजन केल्यानंतर देवाचं स्वतंत्र भजन करायची गरज नाही. ज्ञानोबरायांच्या भजनात देवाचं भजन आलं. तुकोबरायांचं भजन केलं तर देवालाही ते आवडतंय. तेही प्राणा परवते, आवडती मज निवते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती. पै प्रियाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. म्हणून ज्ञानोबाराय भजनीय आहे. संत हे भजनीय आहेत. त्यांनी त्यांचं भजन केलं, त्यांनी उद्धार केलेला आहे. ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये हैबत बाबांचं चरित्र येतं. हैबत बाबा आरफळकर उजव्या बाजूला मंदिरामध्ये सुरुवातीला जे डाव्या बाजूला मंदिर आहे ते कोणाचं आहे? हैबत बाबांचं आहे. पहिल्यांदा हा दिंडी सोहळा जो सुरू केला तो हैबत बाबांनी केला. ते सैन्यामध्ये होते. त्यांचं मूळ गाव आहे कराडाजवळ आरफळ, पवार आडनाव होते त्यांचं. सैन्यामध्ये असताना काहीतरी मोठी कामगिरी केली. तिथल्या त्या राजाने त्यांना हिरे जवाहरात वगैरे दिले आणि सुट्टीवर येत असताना सातपुडेच्या पर्वतामध्ये भिल्लांनी त्यांना लुटलं आणि डांबून ठेवलं, कोंडून ठेवलं. ते भिल्ल लोक होते, त्यांच्यात एक प्रथा होती, ती म्हणजे नर बळी देण्याची. म्हटले बरा झाला बळी सापडला आपल्याला. हैबत बाबा हे ज्ञानोबारायांचे भक्त होते. म्हटले आता माऊली तुम्हीच मला याच्यातून सोडवू शकता. त्या भिल्लाला मुलगा झाला. त्या भिल्लाच्या पत्नीने सांगितलं, ओ ह्या माणसाचा पायगुण चांगला आहे, आपल्याला मुलगा झाला, याला सोडून द्या, नाहीतर आपला मुलगा जाईल. मग सोडून दिलं. आल्यानंतर ते म्हटले आता आपल्याला जीवनदान मिळाले ना, आता परत ज्ञानोबारायांची सेवा करायची म्हणून आळंदीत राहिले. अखंड ज्ञानेश्वर महाराजांची सेवा त्यांनी केली. ज्ञानोबारा हेच त्यांना भजनीय आहेत. आपला उद्धार करून घेतला. म्हणून शब्द काय वापरला ज्ञानोबारायांनी? निज जन जीत भजनीय मायागम्य. पुढचा जो शब्द आहे तो आहे मायागम्य. मायागम्य म्हणजे काय? बोला. मायागम्य बरोबर आहे. मायेस अगम्य. मायागम्य म्हणजे मायेला कधी न सापडणारे, मायेच्या कचाट्यात न सापडणारे, किंवा माया घेऊन गेल्यानंतर न प्राप्त होणारे. ज्याच्या जीवनात माया आहे त्याच्याकडून संत कधी सापडले जात नाहीत आणि स्वतः संत कधी मायेमध्ये सापडत नाहीत. तसं पाहायला गेलं तर सगळं जग मायेत आहे. दुःख शोकाच्या घाई मारलियाची शेच नाही, हे सांगाव्या कारण काही जे ग्रासले माया. माया ही सर्वांच्यावर प्रभाव करते. दैवी हे शा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरंती. ते भगवान परमात्मा म्हणतात मायेतून तरुण जाणं कठीण आहे. ज्ञानोबारायांनी नदीचं रूपक केलं 7व्या अध्यायामध्ये.
जशी भयंकर मोठी नदी असते, पूर आलेला असतो, त्या पुरात अनेक जण उड्या टाकतात, मी पलीकडे जाईल म्हणून, पण पलीकडे जात नाहीत, कुठे वाहत जातात काही सांगता येत नाही. तसं या मायेतून तरुण जाण्याकरता अनेक लोक प्रयत्न करतात, दुःखातून तरुण जाण्याकरता, संसारातून तरुण जाण्याकरता प्रयत्न करतात, पण तरुण जात नाही, आणखीन दुःख वाढतं. इथ एक नवलावो, जो जो की जे तरुण पावो, तो तो आपावो होय ते ऐक. म्हणून सगळे मायेमध्ये त्या ठिकाणी अडकलेले आहेत. माया कोणाला सोडत नाही. हो, अनेक उदाहरणं पुराणामध्ये आलेले आहेत. अजब झटका माये का, डुबाया परमार्थ सबका. काय, इंद्र चंद्र को क्या क्या भया, सबको मालूम है जी, नारद की तो भई नारदी, ऐशी नौबत गाजी. नारद महर्षी म्हटले, देवा मला तुमची माया पाहिजे. नारद महर्षींना भगवान म्हटले, कशाला मायेच्या भानगडीत पडतो, मी आहे ना तुला. आता ठीक आहे, इच्छा आहे तर मला पाहिजे तुमची माया. माया नको बाबा, मायेच्या नादाला लागू नको. गेले नारद, म्हटले एक काम कर, आंघोळ करून ये, मग मी माया दाखवतो. आंघोळ करायला गेले, पाण्यात बुडी मारल्यानंतर नारद होते ते नारदी झाले. मोठा संसार थाटला तिकडे, मुलं झाली, सुख दुःख सगळं काही, म्हणजे लग्नही झालं, मुलंही झाली, ह्याचं लग्न करायचं आहे, त्याचं लग्न करायचं आहे, सगळं. नारद कटकटी, म्हटले या कटकटीतून कधी मुक्त होणार, म्हणून पाण्यातून वर आले, पाहतात तर काहीच नाही. नाही ते दाखवते आणि असलेलं दिसू देत नाही, तिला काय म्हणतात, माया. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मे आही नयेचे आया, म्हणून भुलविला राया. वास्तविक पाहता आहे परमात्मा, पण सगळं जगत दाखवते. आहे जीव सुखरूप, आहे जीव आनंदरूप, आहे तो परमात्मा स्वरूप, पण त्याला जीव बनवते. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी हे केलं, मी ते केलं. हे सगळं कोण करते, माया. हे सगळं दाखवते, नसलेलं जगत दाखवते आणि सुखी दुःखी करते. अशा प्रकारची ही माया आहे. पण संत मात्र माया अगम्य आहेत, संतांना ही माया स्पर्श करत नाही. तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया. संत परमात्मा स्वरूपाचं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं असतं, भगवंताचं चिंतन करतात आणि त्याच्यामुळे हे माया जळातून ते तरलेले असतात. इथं एकच लीला तरले, हे सर्व भावे मज भजले, तया आयलीच थडी सरले माया जळ. माया अगम्य संत आहेत, माया त्यांच्यापर्यंत जात नाही, माया त्यांना स्पर्श करत नाहीत. जरी ते सर्व काही करत असले तरी सुद्धा माया मोहापासून ते दूर असतात. आपण मायेत अडकलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी आपण दुःख भोगतो, पण त्यांना कुठल्याही प्रकारचे, माया शब्दाचा अर्थ काय, त्या रामायणामध्ये माया विचारलेली. लक्ष्मण महाराजांनी परमात्म्याला विचारले, माया म्हणजे काय. हे म्हणले, मय और मोर तोर ते माया. मी, माझं आणि तुझं हेच माया आहे. व्यवहाराकरता हे लागतं, परंतु तात्विक दृष्टीने मी नाही, माझं नाही, तुझं नाही, एक परमात्मा तत्व आहे. पण जीव हा मी आणि माझं तुझं याच्यात एवढा अडकलेला आहे आणि मग दुःख भोगतो. अंतरिक्ष म्हणे राया, तो पुसले हरीची माया, तो प्रश्नची गेला वाया. माया शब्दाचा अर्थ काय, या मा सा.
म्हणजे जी नाही तिला माया म्हणतात. नाही पण दुःख भोगायला लावते. स्वप्न खरं आहे का खोटं आहे? पण स्वप्नात स्वप्न खरं वाटतं का खोटं वाटतं? पण खोटं जरी असलं तरी सुद्धा स्वप्नात सुख दुःख भोगतो का नाही जीव? जाग झाल्यानंतर म्हणतोय खोटं आहे, पण आहे तोपर्यंत सगळं खरं वाटतंय त्याला. तो दुःखी होतो, तो सुखी होतो. काय काय लोकांना घाम येतो स्वप्नात, जागृतीत, झोपेत घाम येतो. नाही ते खरं मानतो, खरं वाटतं, आणि खरं आहे ते खरं वाटत नाही. यालाच काय म्हणतात? माया. ही मायेची जबरदस्त ताकद आहे. मार्कंडेय ऋषींनी देवाला सांगितलं, मला माया दाखवा. सुरुवातीला भगवान म्हणले, नको पाहू बाबा, तू माझ्याकडे बघ, माझं दर्शन घे. नाही, मला मायेला पाहायचं आहे. मग तिथे सोसाट्याचा वारा सुटला, जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं. मार्कंडेय ऋषी पाहतात काहीच नाही, आणि मग त्या पाण्यामध्ये एक वडाचं पान वाहत आलं. त्या वडाच्या पानावर भगवान बालमुकुंदाची मूर्ती. मार्कंडेय ऋषी पाहत होते. जवळ गेले तर भगवंताच्या श्वासाबरोबर आत गेले पोटात, आणि पोटात सगळी सृष्टी दिसायला लागली. मी, माझं, तुझं. आणि नंतर मग बाहेर आले तर काहीच नाही. तात्पर्य काय आहे? ही अशी असलेली माया आहे, मोहित करणारी माया आहे, दुःख भोगायला. पण संत जे आहे ते माया अगम्य, माया त्यांना स्पर्श करत नाही. किंवा मायेच्या दृष्टीने जर त्यांना पाहिलं तर ते आपल्याला कळत नाहीत. मी आणि माझं तुझं या दृष्टीने संतांना आपण पाहायला गेलो तर ते आपल्याला कळणार नाहीत. माया त्यांना स्पर्श करीत नाही हा एक अर्थ. किंवा मायेने ते आवृत्त होत नाहीत. किंवा मोहमाया घेऊन जर आपण त्यांना पाहायला गेलो तर ते आपल्याला कळत नाही. तुकाराम महाराजांना पाहायचं असेल तर ती दृष्टी पाहिजे, माया विरहित दृष्टी पाहिजे. ज्ञानोबारायांना पाहायचं असेल तर माया विरहित दृष्टी पाहिजे. किंवा माईक कुठल्याही साधनाने ते गम्य नाहीत. बाकी सगळी साधनं आपल्याकडे आहेत ती माईक आहेत. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंते. आपला डोळा माईकच आहे, शरीर माईकच आहे. आणि या डोळ्याने आपल्याला संत, खरे संत कळतील, कळणार नाहीत. कारण ते मायातीत झालेले आहेत, मायेच्या पलीकडचे आहेत, परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेले. जसं परमात्मा स्वरूप जे आहे ते मायागम्य नाही, माया अगम्य आहे, तसे संत सुद्धा माया अगम्य आहेत. जाणीव जेथ नरिगे, विचार मागुता पावली निघे, तरकू आईनी नेगे अंगी जयाच्या. असा परमात्मा तत्व आहे. तसे संत सुद्धा असल्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे? माया अगम्य म्हटलेलं आहे. जय जय देव अद्वितीय, परिणतो परमैक प्रिय, निज जन जित भजनीय, माया गम्य. मायेला सुद्धा ते वश होत नाहीत, मायेने ते प्राप्त होत नाहीत, मायेने ते आवृत्त होत नाहीत. हे सांगितलं. आता शेवटची 10वी ओवी आहे, म्हणजे या नमनातली. या 10ही ओव्याला ज्ञानोबारायांनी 9 ओव्याला 10ही ओव्याला जय जय देव शब्द लावलेला आहे. संत आणि देव याच्यामध्ये ज्ञानोबाराय फरक करत नाहीत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. आत्मज्ञाने चोखडी, संत ही माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी, कामिनी जैशी. म्हणून देव म्हटलंय. जय जय देव श्री गुरु. पुढची ओवी 10 नंबरची आहे. जय जय देव श्री गुरु, अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंविद द्रुम बीज प्ररो हनावनी.
संस्कृत प्रचूर शब्द आहेत सगळे. या 10